चंद्रपूर अहेरी या राष्ट्रीय महामार्गावरील गोंडपिंपरी तालुक्यातील आकसापूर गावालगत 2 किलोमीटर अंतरावरील झरण या वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक 121 व कक्ष क्रमांक 122 च्या मधोमध जंगल परिसरामध्ये बिबट रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली। यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड क्षेत्र सहाय्यक रुपाली आडे, आकसापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, आकसापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रजीत गवरे व गावातील नागरिक हे घटनास्थळी हजर झाले। कक्ष क्रमांक 121 व 122 चे क्षेत्र सहाय्यक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असून बिबट हा 3 ते 4 वर्षाचा असून तो नर होता। त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती। अपघातानंतर त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस अनेक ठिकाणून बाहेर पडून दिसले। त्या मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात आलं असून शिवच्छेदन केल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितली। विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच आकसापूर गावालगत व शेतशिवारात नीरज चापले यांच्या शेतात वाघाचे दर्शन झाल्याने व वाघाचे पागमार्ग आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची माहिती उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर यांना दिनांक 14 जुलै रोजी निवेदनामार्फत देण्यात आली। शेतकऱ्यांनी शेतात जायचं कसं, जीव धोक्यात टाकून शेतीची कामे सुरू आहेत। वानरांमुळे वेलवर्गीय व फळबाग वाचवण्याचे सुद्धा त्रासाचे झाले आहे। त्यामुळे वनविभागाचे व महामंडळ शासन लक्ष घालावे ही गावकऱ्यांची विनंती आहे। नुकताच गाव्हाळगाव अभयारण्य देखील घोषित झाल्यामुळे या वन्य प्राण्यांचा भ्रमण मार्ग असल्याने वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे। याला जबाबदार कोण असा खडा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। आज गोंडपिंपरी तालुक्यातील आकसापूर जवळ आज जी दुर्घटना घडली यात वन्य प्राण्याचा एक बिबट्याचा जीव गेलेला आहे, त्यासोबत डुकराचा पण जीव गेलेला आहे आणि जी रहदारी वाढलेली आहे आज ट्रकांची त्यामुळे ह्या दुर्घटना घडत असून वन्य प्राण्यांना वाचवणं गरजेचं आहे। तसंच मी 14 जूनला उपसंचालक चंद्रपूर येथे निवेदन दिलं होतं की वाघाचा आणि बंदराचा बंदोबस्त करण्याबाबत, तरीसुद्धा याकडे कोणतीही दखल न घेता ह्या दुर्लक्षितपणामुळे आज ही घटना घडलेली आहे। तरी ह्या सर्व गोष्टीच्या बाबीवर सर्व तात्काळ शासनाने आणि वन विभागाने आणि FDCMनी लक्ष देऊन तात्काळ जे काही उपाययोजना करता येईल आणि शेतकऱ्याला वाचवता येईल त्या वाचवण्यात प्रयत्न करावा ही विनंती।